आताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। मुंबईतील विधान भवनाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे। मुंबईतील विधान भवनाला बॉम्बची धमकी मिळाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। परिसरामध्ये मोठी खळबळ उडाल्याचं पाहायला मिळते। आज सकाळी हा धमकीचा मेल मिळताच मुंबई पोलिसांनी लगेचच बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्क्वॉड तैनात केलाय। संपूर्ण परिसरामध्ये तपासणी मोहीम देखील सुरू करण्यात आली आहे। माहितीनुसार हा धमकीचा मेल आज सकाळी आला होता आणि हा मेल राज्याच्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पाठवण्यात आल्याचं समोर येत आहे। धमकी मिळाल्यानंतर विधानभवन परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे। काही काळासाठी प्रवेश बंद करून संपूर्ण इमारत आणि परिसराची तपासणी करण्यात येते। अधिवेशन सुरू झाल्यामुळे आता परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमदार, मंत्री आणि अधिकारी उपस्थित असतात। दरम्यान प्राथमिक तपासात ही बातमी खोटी असण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते। मात्र तरी सुद्धा शोध मोहीम अजूनही सुरू आहे। पोलीस आता ईमेल पाठवणाऱ्याचा शोध देखील घेत आहेत। या घटनेनंतर विधानभवन परिसरामध्ये सुरक्षा कडक करण्यात आली आहे आणि पोलिसांकडून देखील अधिक तपास केला जातोय। या बॉम्बच्या धमकीमुळे परिसरात आता भीतीचं वातावरण देखील पसरल्याचं पाहायला मिळत आहे। विधानभवनातील कर्मचारी आणि नागरिकांना सर्वात आधी सुरक्षितपणे बाहेर करण्यात आलंय। सर्वांना गेटजवळ सुरक्षित ठिकाणी उभं करण्यात आलंय आणि त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाकडून इमारतीमध्ये तपासणी करण्यात येते। मुंबईतील पोलिसांचं विशेष पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक देखील याची सध्या विधानभवन परिसरामध्ये कसून तपासणी सुरू आहे।